नवी मुंबईतील पनवेल परिसरात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। पनवेल येथील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय आश्रमाच्या बाहेर 2 दिवसांचे अर्भक आढळले। याबाबत सविस्तर घटना अशी की शहरातील तक्का विभागात असलेल्या स्वप्नालय या मुलींच्या बालगृहाजवळ फुटपाथवर 2 दिवसांचं नवजात अर्भक सापडलं। हे बालगृह महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र शासनाचे मान्यताप्राप्त असून या संस्थेच्या इमारतीच्या खालच्या भागातच एका बास्केटमध्ये अर्भक आढळून आलं। प्रत्यक्षदर्शी आणि स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे अर्भक रात्रीच्या वेळेस कोणीतरी सोडून गेलं असावं। बास्केटमध्ये अर्भकाबरोबर सेरेलॅक, कपडे आणि एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठीही सापडली। या चिठ्ठीत मी माझ्या बाळाचा सांभाळ करू शकत नाही, माझी आर्थिक परिस्थिती वाईट आहे, मानसिकदृष्ट्या मी सक्षम नाहीये, माझ्या बाळाची हेळसांड होऊ नये त्याची काळजी घ्या, भविष्यात मला बाळाला भेटता आलं तर नक्की भेटेन, कृपया मला माफ करा असे लिहिले आहे। स्वप्नालय आश्रमाजवळील ही घटना लक्षात येताच पनवेल महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्भक ताब्यात घेतलं आणि लगेचच खासगी रुग्णालयात नेलंय। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अर्भकाची प्रकृती सध्या ठीक असल्याचं सांगितलंय। यानंतर अर्भक पनवेल शहर पोलीस ठाण्यात सोपवण्यात आलं असून पोलीस अर्भकाची काळजी घेत आहेत। तसेच अर्भक कुणी ठेवलं याचा शोध घेण्यासाठी त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत। या घटनेने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून संबंधित आई वडिलांची ओळख पटवण्यासाठी पुलिस अधिक तपास करीत आहेत। कभी दिखाई दिया ये? अरे हो गया था 6:40 पे हम देखे इसको। कैसे पता चला आपको? ये रो रहा था ना तो मैं सोच रही साहब की हम आ जा रहे हैं, फिर मैं रिटर्न हो गई तो वो फल वाला चाचा आया तो मैं बोली कि चाचा इधर क्या बोल रहे हैं। वो बोले क्या पता, हम तो टोकरी में देख रही तो उसका हिल रहा है ना चादर। हम बोले इधर बच्चा है क्या, तो वो लोग भी आके देखने लगे इधर। तो क्या है उसमें? तो बच्चा ही है। अच्छा, कौन लाया रख गया, उसको दर्द नहीं हुआ, इतना दुख दर्द से लोग पैदा करता है, उसको दर्द नहीं लगा। मी सकाळी जॉगिंगसाठी निघालेलो तर साईडने येत होतो तर लहान बालाचा आवाज आला रडण्याचा। तर मी पाहिलं इकडे येऊन की कसला आवाज येतोय, तर बघितल्यानंतर वाटलं या टोपलीमध्ये बघितल्यानंतर असा आवाज समजलं त्याच्यामध्ये बाल आहे। सकाळी कोणतरी सोडून गेलेला आहे। पोलिसांना इन्फॉर्म केलं? पोलिसांना आम्ही इन्फॉर्म केलेस आत्ताच कंट्रोल रूमला 112 नंबरला येतात पोलीस। अर्भक या ठिकाणी आणलं होतं। बाई तुम्ही या बाई आहेत, आप जरा बताओ कैसे आप लेके गए थे उनको? बच्चे को भूख लगा था, दवाई खाना लेके गया, उसको गर्म दूध करके पिलाया है। कैसी उसकी माँ बाप है क्या पता नहीं चल रहा मेरे। मैं भी एक माँ हूँ, बच्चे ज़्यादा अर्भक इथे मिळाला सकाळी 6 वाजता 6:30 वाजता। अतिशय चांगल्या घराण्यातलं कुठंतरी असावं, म्हणजे उच्चभ्रू लोक आहेत, कारण त्यांनी इंग्रजीमध्ये याची चिठी याच्यामध्ये लिहून ठेवली की मला हे परवडणार नाही हिला सांभाळणं, म्हणून मी तिला इथे सोडते आणि पुढच्या भविष्यात तिला कधी कुणीतरी मी घेऊन जाईन, परत नेईन, तिला कुणीतरी नीट सांभाळा। त्याकरता सेरेलॅक आणि बरोबर दुधाची बाटली या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर यांचं मोठं अभिनंदन आहे। या लोकांचा खरा आपण सत्कार करायला पाहिजे। या बाई या रेणुबाई आणि यांनी हे मोठं काम केलं आहे की पोलिसांची वाट न बघता यांनी स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना आणलं आणि त्या बाळाला आता दूध पाजलेलं आहे। खूप महत्त्वाची समाजाची गोष्ट आहे की पोलिसांना न घाबरता असं कृत्य करणं ही सर्वात अत्यंत आवश्यक आहे या दोघांनी केले। त्यांचं समाजाच्या वतीने आम्ही अधिकार दिला। आज पनवेलमधल्या तक्का परिसरामध्ये जो रेल्वे स्टेशनला रस्ता जातो त्या ठिकाणी एक नवजात बालिकेचं अर्भक कुणीतरी सोडून गेलेलं आहे। अतिशय उच्चभ्रू वस्तीतली असणाऱ्या या विभागातल्या कुठल्या तरी लोकांनी काहीतरी केलं असावं, कारण ज्या पद्धतीने ते अर्भक इथे ठेवलेलं होतं ते सकाळी जेव्हा नागरिकांनी पाहिलं तर सुस्थितीत ठेवलं होतं। त्या हिने अशी ही एक स्वतः इंग्रजीमध्ये चिठी लिहिलेली आहे अर्थातच, आणि त्याच्यामध्ये ही चिठी त्या अर्भकाच्या पेटीमध्ये जवळ ठेवली होती आणि सेरेलॅकपासून तिला सगळ्या गोष्टी म्हणजे दूध भरवण्यासाठी देखील दुधाची बाटली असं सगळं त्या महिलेने त्यामध्ये लिहिलं आहे। आणि याच्यामध्ये तिने म्हटलं होतं, डिअर सर मॅडम, वी आर रिअली सॉरी दॅट वी हॅड टू डू दिस, वी हॅव नो अदर ऑप्शन, वी कांट मॅनेज एनिथिंग बिकॉज ऑफ द बेबी इज मेंटली अँड फायनान्शियली। या बाईंनी स्वतः पुढाकार घेऊन या बेबीला इथे हॉस्पिटलमध्ये आणली। काय नाव तुमचं? रेणू झा। हाँ, रेणू झा। आपने उसको उठा के यहाँ पे लाया ना? अभी कैसे है उसको? अभी दूध पिला रही है, उसको भूख लगा है। अच्छा,
और या तुम्ही आणलं ना इकडे? हो. काय नाव तुमचं? अभिजित भोर, मी पनवेल महापालिकेमध्ये काम करतो, स्वच्छता निरीक्षक म्हणून. सकाळी राऊंडअपला आल्याच्या नंतर मला हे सगळे दिसल्याच्या नंतर आम्ही इथे घेऊन आलो. शिवसत्ता टाइम्ससाठी धनंजय कवटेकर, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.